युद्धाचा परिणाम जो आहे तो परभणीत सुद्धा जाणवू लागला आहे. एलपीजी गॅस धारकांकडून जे काही एलपीजी वर चालणारे ऑटो आहेत या सगळ्या ऑटोंना चढ्या दरानं एलपीजी गॅस विकला जातो असा आरोप या सगळ्या ऑटो संघटनांनी केला आहे. मागच्या 7-8 दिवसामध्ये 57 रुपये प्रति लिटरचा गॅस थेट 97 रुपये प्रति लिटर पण पोहोचला. साधारणतः 40 ते 42 रुपयाची जे दरवाढ करण्यात आली, या दरवाढीच्या विरोधामध्ये आज या सगळ्या ऑटो संघटनांनी जे आहे ते संप पुकारलेला आहे. सकाळपासून हे सगळी ऑटो जे आहेत ते इथे तळ ठोकून थांबलेले आहेत. हे सगळे ऑटोधारक सातत्यानं जिल्हा प्रशासनाकडे मागणी करत होते. यांनी वेगवेगळी निवेदनं सुद्धा दिलेली आहेत आणि वेगवेगळ्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा प्रशासनाला विनंती केली होती की ऑटोधारकांची ज्या पद्धतीनं एलपीजी गॅस धारक लूट करतायत, ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे. कारण वेगवेगळ्या पंपावर वेगवेगळे दर, कुठं 75 रुपये, कुठं 80, कुठं 85, तर कुठं 97 रुपयाचा दर जो आहे तो सगळा पाहायला मिळतोय. आणि यामुळे जे आहे ते ऑटोधारकांना प्रवासी वाहतूक करणं परवडत नाही. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा जिल्हा प्रशासन कुठलीच कारवाई करत नाही, केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळं आज सकाळपासून ऑटो संघटनांनी बंद पुकारला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागरिकांवर होताना पाहायला मिळतोय. प्रवासी असतील, आजारी रुग्ण असतील, या सगळ्यांना जे आहे ते वैयक्तिक पैदल जाण्याची वेळ आली आहे. काही नागरिकांना स्वतःच्या घरची वाहनं जे आहे ते बसस्थानक किंवा रेल्वे स्थानकापर्यंत घेऊन जावं लागतं किंवा बोलावं लागतं. अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ते सध्या निर्माण झाली आहे. एकूणच दिवसभर हा सगळा संप अशाच पद्धतीनं सुरू असणार असल्याचं ऑटो संघटनांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.